आजच्या ह्या युगामध्ये कोणत्या प्रकारच्या रिसर्चची आवश्यकता आहे ते रिसर्च करण्याचा प्रयत्न हा मुलांच्या माध्यमातून केला जातो आहे। अजून एक चांगल्या पद्धतीचं जर एक कम्युनिकेशन मुलांमध्ये, इंडस्ट्रीमध्ये आणि त्याचबरोबर ज्यांना गरज आहे त्यांच्यामध्ये साधलं गेलं, त्यांना योग्य प्रकारचं जर मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच अजून चांगले प्रयोग या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केले जातील। प्रयोग करत असताना जे प्रयोग सगळेजण करतात ते प्रयोग करण्यापेक्षा जे वेगळे प्रयोग, जे कोणी न केलेले प्रयोग किंवा लोकांच्या उपयोगात येणारे प्रयोग हे करणं तितकंच गरजेचं आहे आणि अशा प्रकारचे काही प्रोजेक्ट्स मला ह्या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळाले। फादर एंगल ITIच्या वतीने 3 दिवसीय तांत्रिक प्रदर्शनीचे आयोजन आपल्या प्रांगणात करण्यात आले होते। या प्रदर्शनीमध्ये नवी मुंबईतील विविध शाळांमधील मुलांनी देखील सहभाग घेतला होता, ज्यांनी आपल्या कल्पकतेतून साकारलेले प्रकल्प सादर केले। या प्रदर्शनीला भेट देण्यासाठी माजी आमदार संदीप नाईक उपस्थित होते, ज्यांनी प्रत्येक प्रकल्पाचा आढावा घेऊन माहिती घेतली व मुलांसमवेत चर्चा केली। यावेळी त्यांच्या समवेत फादर एंगल ITIचे प्राचार्य देवेंद्र पाटणे देखील उपस्थित होते। द मेट्रोशी बोलताना संदीप नाईक यांनी सांगितले की ज्या मुलांना औद्योगिक क्षेत्रात आपले करिअर घडवायचे आहे त्यांना योग्य ते प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून दिले जाते। मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती ही इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून होते आणि त्यामध्ये फादर एंगल हे अग्रस्थानी आहे। फादर एंगल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या माध्यमातून अनेक वर्ष इंडस्ट्रियल विभागामध्ये ज्या मुलांना आपलं करिअर करायचं आहे त्यांना योग्य असं ट्रेनिंग आणि योग्य असं शिक्षण या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अनेक वर्षापासून दिले जाते। खूप मोठ्या प्रमाणामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन ही इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून होते आणि त्यामध्ये फादर एंगल हे एक अग्रगण्य आणि अग्रस्थानी असलेलं इन्स्टिट्यूट आहे। मी म्हणजे अनेक वेळा मी यांच्या एक्झिबिशनला भेट दिली। एक्झिबिशनमध्ये नव्यानं मुलांना अनुभव मिळावा आणि त्याचबरोबर ज्या प्रोडक्टची आवश्यकता आहे किंवा ज्या रिसर्चची आवश्यकता आहे अशा प्रकारचे रिसर्च या संपूर्ण प्रदर्शनामध्ये ठेवले गेले। आज ह्या प्रदर्शनामध्ये महानगरपालिकेच्या शाळेने देखील भेट दिलेली आहे। म्हणजे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांना देखील वाव आहे की त्यांनी एखादा एक्सपेरिमेंट करावा, जो एक्सपेरिमेंट एक्झिबिशनमध्ये ठेवला जातो। शहर स्तरावरून राज्य स्तरावर आणि मग नॅशनल लेवलला देखील ह्यांचे प्रयोग हे त्या ठिकाणी स्वीकारले जातात, त्यांना बक्षिसं दिली जातात। काही प्रयोग तर खरोखर म्हणजे शेतकऱ्यांना असेल किंवा पोल्युशन किंवा ट्रॅफिक किंवा नव्यानं आलेलं तंत्रज्ञान ह्यांना देखील मदतगार साबित होतं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या सर्व केलेल्या रिसर्चचा फायदा हा सर्वसामान्य नागरिकांना होतो। पुढे त्यांनी असेही सांगितले की या प्रदर्शनीचा मुख्य उद्देश आपले जीवन चांगल्या पद्धतीने आणि सुलभ रीतीने जगण्यासाठी वेगळे तंत्रज्ञान लक्षात घेणे हे आहे। याचं मूळ उद्दिष्ट आहे की आपलं जीवन अजून चांगल्या रीतीनं त्या ठिकाणी जगण्याकरता, सुलभरित्या जगण्याकरता आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग व्हावा याकरता त्यांची गरज देखील लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे आणि फादर एंगल इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलं जातं आहे। मी सर्व विद्यार्थी ज्यांनी ह्या संपूर्ण प्रदर्शनामध्ये भाग घेतला त्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। अशा प्रकारच्या प्रदर्शनीच्या माध्यमातून मुलांना उद्योग क्षेत्रात पुढे पाऊल टाकण्याची संधी देखील मिळू शकते असंही ते म्हणाले। आजच्या ह्या युगामध्ये कोणत्या प्रकारच्या रिसर्चची आवश्यकता आहे ते रिसर्च करण्याचा प्रयत्न हा मुलांच्या माध्यमातून केला जातो आहे। अजून एक चांगल्या पद्धतीचं जर एक कम्युनिकेशन मुलांमध्ये, इंडस्ट्रीमध्ये आणि त्याचबरोबर ज्यांना गरज आहे त्यांच्यामध्ये साधलं गेलं, त्यांना योग्य प्रकारचं जर मार्गदर्शन मिळालं तर नक्कीच अजून चांगले प्रयोग या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून केले जातील। अशाच एखाद्या एक्झिबिशनमधून निर्माण झालेला एखादा प्रयोग जर त्यांनी पॅटर्न केलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश त्या प्रोडक्ट बनवण्याचं त्यांना त्या ठिकाणी मिळू शकतं। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।